बाप्पाचं आगमन. दुसरा दिवस. आगमनाच्या अगोदरच कोकणात जायची इच्छा होती, पण ते जमणार नव्हतं हे नक्की माहीत होतं. म्हणून जरा उशिरात जायचं ठरवलं. पण मग गौरी, किमी आणि आदिती त्यांचे फोन यायला लागले. तशी थोडीफार तयारी झालेलीच होती. गणपतीच्या आगमनाच्या दिवशी निघायचं तर कोल्हापूर आणि त्यानंतर वाटेत लागणाऱ्या गावांमध्ये गर्दी असणार, त्यामुळे दुसऱ्या दिवशी निघायचं ठरवलं. तसा डॉल्बीच्या आवाजाने आम्ही त्रस्त झालोच होतो. घराच्या खिडक्या खरंच हादरत होतं. गणपतीचं आगमन. घराच्या समोरून एक मिरवणूक गेली. डॉल्बीचा प्रचंड आवाज. खरं तर अगरबत्तीचा सुगंध यायला होता, पण दारूचा दुर्गंध घरात शिरला. ज्याच्यासाठी हा उत्सव चालला आहे त्या परमेश्वराला, गजाननाला हे आवडत असेल, तो प्रसन्न होऊन आशीर्वाद देत असेल. कोल्हापूरच्या बाहेर पडलो आणि छान वाटायला लागलं. हिरवागार निसर्ग, पावसाची रिमची, डॉल्बीचा आवाज आणि आरडाओरडा. त्यामुळं रात्री उशिरापर्यंत झोपता आलं नाही. आता छान वाटतंय. आमचा नेहमीचाच रस्ता. बिद्री फॅक्टरीवरून मोदोर जेटा, तिथून गैबी, मग राधानगरी. हॉटेल द्वारकामध्ये बऱ्यापैकी गर्दी होती, त्यामुळे बटाटावडा, कुर्मापुरी खायचं कॅन्सल केलं. अधूनमधून किमूचे फोन, व्हिडिओ कॉल्स येतच होते. फोन करायचा आणि विचारायचं कुठं आलात. मग अधूनमधून गौरी, मला बोलायचं आहे, मला बघायचं, पण दीदी बघू देत नाही. हॉटेल कोकण ताज आत्ताच मागं गेलं, पण ते बंदच होतं. आता खिंड ओलांडायची आणि कोकणात शिरायचं. धुक्यातला रस्ता, धुक्यातली हिरवेगार डोंगर. पावसामुळं रस्ता अधूनमधून खराब झालाय. मोठे खड्डे पडलेत. सावध राहायला लागतं. थोडा वेळ रस्ता चांगला असतो आणि अचानक खड्डा येतो. मग काय, धडाम. मधूनच स्वातीच्या मोबाईलची रिंग वाजायची. किमूचा फोन असायचा. कुठे आहात, नेहमीचाच प्रश्न. घाटात आहोत असं सांगेपर्यंत फोनचं नेटवर्क जायचं. घाटामध्ये नेहमी असंच होतं. कधी नेटवर्क असतं तर कधी नसतं. गगनबावडा घाट बंद असल्यामुळं इथलं ट्रॅफिक वाढलंय. मोठे लांबलचक ट्रक तर खूपच. त्यांचा वेगही कमी असतो. पण हे ट्रक ड्रायव्हर खूप सहकार्य करतात. त्यांना ओव्हरटेक करताना योग्य ते सिग्नल देतात. म्हणजे समोरून गाडी येत असेल, आपल्याला दिसत नाही, मग थांबायचा सिग्नल देतात. रस्ता क्लिअर असेल तर ओव्हरटेक करायचा सिग्नल देतात. फोंडाघाट संपला, नेटवर्क आलं आणि किमूचा व्हिडिओ कॉल आला. तो कणकवलीला घरी पोचेपर्यंत चालूच होता. हायवे क्रमांक 66, मुंबई गोवा रोड. तिथं आलो आणि प्रचंड पाऊस सुरू झाला. असा पाऊस फक्त कोकणातच बघायला मिळतो. अजून किमू नानीशी बोलते. पावसाचा जोर जरा कमी झालाय. चला आता निघायचं. गौरी किमूला भेटायचं.